गेल्या 8-10 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे महागड्या औषधांची फवारणी करावी लागते। भूम तालुक्यातील आंतरगाव परिसरात द्राक्ष पिकावर करपा आणि बुरशी यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षाची गळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी। गेल्या 7-8 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे द्राक्ष बागेचेही मोठे नुकसान होत आहे। आपण भूम तालुक्यातील आंतरगाव येथे आलेलो आहोत। प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेतून त्यांच्याशी बातचीत करूया। द्राक्ष बागेवर कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय? मी आंतरगावचा द्राक्ष बागायतदार बिरमल माळी। काय झालंय, यावर्षी द्राक्ष बागेला वातावरणाचा असा फटका बसला आहे की काही झाडाला माल राहिलाय, काही झाडाचा माल या वातावरणामुळं गळून गेलाय। आणि ह्या मागच्या 8 दिवसामध्ये ढगाळ वातावरण आलं तर पावसाचं वातावरण झालं तयार, यातमध्ये माल बऱ्याच झाडाचा कमी झालाय। एका झाडाला काहीच माल राहिलेला नाही। त्यामुळं शेतकरी एकदम चिंतेमध्ये आहे आणि यावर्षी उत्पन्नात बरीच घट होणार आहे। झाडं अशी म्हणजे एकदम पार एकही गड राहिलेला नाही। काही झाडांना, काही झाडांना असं थोड्या प्रमाणात राहिला आहे। शेजारची झाडं एकदम एकही गड नसलेली झाड आहेत अशी। वातावरणाचा ढगाळ वातावरण वर्षीचं, त्यामुळे शेतकऱ्याला आतोनात तोटा सहन करावा लागणार आहे। ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकाचे धाराशिव जिल्ह्यातील मोठे नुकसान झालेले आहे। या पार्श्वभूमीवर आपण दुसऱ्या एका शेतकऱ्याशी बातचीत करूया। कशी परिस्थिती द्राक्षाची? ढगाळ वातावरणामुळे आणि या एकंदरीत जे हवामान बदल झाला आहे त्यामुळे बुरशीजन्य रोग तसेच अनेक रोग पडल्यामुळं जे काही द्राक्षाचे घड आहेत ते झाडावरून मोठे होण्याच्या अगोदरच गळून पडलेले आहेत। त्यामुळे घडांची संख्या अत्यंत कमी। तुम्ही इथं झूम करून बघा, एकदम ह्या फटाला एक सुद्धा घड नाही, अशा अनेक फट्या रिकाम्या आहेत। तरी आता हा घड बघा, हा घड आहे, हा एखादा घड राहिलेला आहे। हे घडाने लकडून गेलते हे सगळे फाटे, पण हे बुरशीजन्य रोग कारणामुळं ह्या फाट्याला एक सध्या घड राहिलेला नाही। अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आंतरगावामध्ये खूप बाग आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे ढगाळ वातावरणामुळे झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील आंतरगाव येथील द्राक्ष बागेचा आढावा आपण घेतलेला आहोत। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, आंतरगाव, भूम।